महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलच्या निषेधार्थ पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला पुण्यात हिंसक वळण लागले। सकाळपासूनच मनसेने टोलवाढीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले। कात्रज चौकात मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यासह रुपाली पाटील, जयश्री मारणे, अस्मिता शिंदे, युगंधरा चाकणकर, राजाभाऊ कदम, अर्चना चंदन शिवे, अर्चना शहा, मनीषा कावेडिया, दीपाली पारखी, सुनंदा तिकोणे आणि ज्योती शेलार यांच्यासह नगरसेवकांनी चौक अडवत रास्ता रोको आंदोलन केले। मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। चांदणी चौकातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला। तसेच काही गाड्यांची हवाही सोडली। दगडफेकीचाही प्रकार घडला। मात्र रास्ता रोको हाणून पाडत 150 पोलिसांनी 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि वाहतूक सुरळीत केली। या दरम्यान चेंबूरमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले। पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर 3, औंध जगात नाक्यावर 4 ते 5 बसेसची तोडफोड करण्यात आली। कोथरूड येथील देशभूषा गणपती चौकात बसवर दगडफेक करण्यात आली। त्यामध्ये बस चालक जखमी झाला आहे। काही काळाने राज ठाकरे यांना पोलिसांनी सोडले आणि अवघ्या 5 तासात हे आंदोलन संपले।